म्हणजे ज्याच्या घरात नंदी सुखी आहे ती घरणी अगदी हा सांगेल तू भाग्यवानी. अरे त्या बैलाच्या बरगाड्या उघड्या पाहिल्या, शेफ्टी जाऊन उखडीतात गाडीला गाडा घालता. काही डोके आहे? घरामध्ये उपाशी आहे का तुम्ही? ज्याच्या घरात तंदी गमिल्याची घात चारा आहे तो बैल दाना वापरेल, त्या घरात कधीच कमी पडणार नाही. हा तर भाडं करून येतो आणि दुसरं भाडं आलं तर तयारी होतो. चारा आणि ना पाणी घातली गाळा कशा पट मोडीतोच लोटीतोच ठोकीतोच. हे कोणत्या धंदे कोणा सांगितले तुम्हाला? हा डोक्याच्यातून ती टंबाना करीत नाही. अशा बैलाला तर तुम्ही त्रास देता तर तुमचं कोणतं दैव तुम्हाला येईल? खाल आणि काय करा, खाला नसतं तर कटकून 10 रुपये मोडतो, कोंडही भजे वड करून खातो. आणि त्या बैलाने काय केलं? कसे 10 रुपये येतात कुणी कुणी त्याच्याच बोखंडी बसून आणतो. या करताना हात जोडून विनंती, बैलाला कधीच दुःख देऊ नका. तुमच्या कल्याणाला पात्र ही गोष्ट. ज्याच्या घरात बैल आणि गाय आहे तोच खरं धन्यवान, नाहीतर हे सगळे करांटी भुके. 1.25 लाख गायी आणि नंदाच्या घरी होत्या म्हणून देवाला तिथे जन्म घ्यावा लागला.